राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुका घेण्याची तयारी दर्शवलेली आहे। 50% मर्यादेमध्ये राहून निवडणुका होण्याची शक्यता आहे। तर झेडपी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। राज्यातील रखडलेल्या निवडणुका या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, काय नेमकी अधिकची माहिती मिळते? निश्चितच जर का आपण बघितलं तर ओबीसी आरक्षणाला घेऊन काही लोकांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आक्षेप घेतलेले होते आणि ओबीसीचं आरक्षण हे 50% ओबीसीच्या आरक्षणामुळे 50%ची आरक्षणाची जी मर्यादा होती ती ओलांडल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे कुठेतरी मग नागपूर जिल्हा परिषदसह राज्यातील अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या लांबणीवर पडलेल्या होत्या। मात्र आता राज्य सरकारने नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडली की आम्ही निवडणुका घ्यायला तयार आहे आणि निवडणूक आयोगाने जे दिशानिर्देश दिले की 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही, त्याचं पालन करून आम्ही निवडणुका घेऊ आणि साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे राज्य सरकारने तयारी दर्शवलेली आहे की जे आरक्षणाच्या मर्यादा आहे त्या अटी शर्तीचं पालन करून निवडणुका घेतल्या जाईल। त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदचा एक विचार करायचा झाला तिथे ओबीसीच्या 5 जागा कमी होणार आहे। वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये देखील काही प्रमाणात जागा कमी होईल। काही जिल्हा परिषदमध्ये ज्या ठिकाणी आरक्षणाचा प्रॉब्लेम नव्हता, आरक्षणाची मर्यादा ओलांडली नव्हती, त्या ठिकाणी निवडणुकीचा काही प्रॉब्लेम नव्हता, त्या निवडणुका होऊन गेलेल्या होत्या। त्यामध्ये जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली होती तिथे आता निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अगदी धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। तर 50%च्या मर्यादेत राहून निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्यातील झेडपीच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या आणि याच निवडणुका आता डिसेंबरमध्ये घेतल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ही संपूर्ण सुनावणी पार पडते आणि याच अनुषंगाने आता डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।